सौंद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पण सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती जी माहिती घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। जी ब्रेकिंग न्यूज घेऊन आली आहे सर्वांसाठी सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता। जी आनंदाची वार्ता थेट आली आहे या ठिकाणी मोदी सरकारकडून। होय मित्रांनो, मोदी सरकारने कांदा भावाबाबतीत एक ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय ज्यामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की मोदी सरकारने कांदा भावाबाबतीत कोणता ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय की ज्याच्यामुळे इथून पुढे कांदा भावात येऊ शकते रेकॉर्ड तोड तेजी। चला तर मग आपल्या मनातल्या या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथे व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत। जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी आनंदाची ही वार्ता आहे की आता मोदी सरकारने कांदा भावाबाबतीत एक ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय ज्याच्यामुळे आता कांदा बाजारभावात लवकरच येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की मोदी सरकारने कांदा भावाबाबतीत कोणता ऐतिहासिक निर्णय घेतलाय आणि याचा परिणाम भविष्यात कांदा दरावरती कसा होऊ शकतो। या परिणामामुळे कधी आणि कशा पद्धतीने कांद्याच्या दरात येऊ शकते रेकॉर्ड तोड तेजी। चला या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता प्राप्त करून घेऊया। सर्वात प्रथम मोदी सरकारने कांदा भावाबाबतीत घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय कोणता तो या ठिकाणी समजून घ्या। तर बघा मित्रांनो, 26 मेला या ठिकाणी केंद्र सरकारने म्हणजे मोदी सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला ज्या निर्णयाच्या अनुसार आता मोदी सरकारने सुरुवातीला जो कांद्याला बाजारभाव दिला होता आपल्या भाषेत हमी भाव तो होता 1235 रुपये प्रति क्विंटल। आता काय केले मोदी सरकारने, सगळ्यात महत्त्वाचा जो महाराष्ट्रातील कांद्याचा बेल्ट आहे तो नाशिक जिल्ह्यात आहे। तर नाशिक जिल्ह्यात सध्या काय केले की जो कांदा आहे त्याला त्या ठिकाणी आपल्या भाषेतील जो हमी भाव आहे तो आता वाढवून 1580 रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी दिले। आता नाशिक जिल्ह्यात कांद्याचा बाजारभाव जर या पद्धतीने वाढला जो की मोदी सरकारने दिले म्हणजे नाफेड आणि NCCF काय करतील 1580 रुपये प्रति क्विंटल या दराने A1 क्वालिटीचा कांदा आता इथं खरेदी करतील। आता यांनी इथं जर या भावानं कांदा खरेदी केला तर तुम्हाला सांगतो काय होणार आहे, मग आपोआपच कांद्याची मागणी वाढत जाणार आहे आणि याच्यामुळे कांद्याची मागणी व पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे आणि यामुळे भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा जून महिन्यात सुरुवातीला 1500 पार आणि अनुकूल परिस्थितीमध्ये जर 2000ला गवसणी घालताना दिसला तर कसल्याही प्रकारचा अजिबात आपल्याला आश्चर्य वाटायला नको। पण आता एक प्रश्न राहून सर्वांच्या मनात येतो की फक्त नाशिक पुरतच हा निर्णय आहे का। तर सध्या हा निर्णय नाशिक पुरता आहे पण लवकरच हा निर्णय इतर जिल्ह्यात लागू होईल आणि इतर जिल्ह्यात लागू झाल्यानंतर हा निर्णय इतर राज्यात सुद्धा लागू होईल। म्हणजे हा निर्णय जेव्हा संपूर्ण राज्यात लागू होईल तेव्हा याचा खरा आपल्याला परिणाम दिसेल। पण एवढं मात्र लक्षात ठेवा की कांद्याचं भविष्य हे 100% उज्ज्वल हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे। आता याच्यामुळे इथून पुढे काय होणार तर लक्षात घ्या, कांद्याचा भाव यामुळे आपल्याला आता जून महिन्यात 1500 पार जाताना तर पक्का दिसणार आहे। पण जर जून महिन्यात कांद्याचा बाजारभाव मोदी सरकारच्या ऐतिहासिक महानिर्णयामुळे जर 2000ला गवसणी घालताना दिसला तरी आश्चर्य वाटायला नको। मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांद्याची विक्री कधी करायची तर आपण लक्षात घ्या, तर कांदा भाव हे वाढत जाणार हे आता जवळपास निश्चित झाले। त्याच्यामुळे या तेजीमध्ये लो ग्रेडचा कांदा विका आणि बाकी कांदा तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे तिप्पट ते चौपट फायदा आपल्याला भविष्यात 100% होऊन जाईल। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीने राहील बरं, याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून आपला मित्र उदय हा व्यक्त करतो। खूप खूप आभार।